श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते. असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसकट दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये अशा एका स्वामी भक्त ताईंचा अद्भुत अनुभव सांगणार आहे, जो ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय आणि हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आपण स्वामींची निस्सीम भक्ती करतो, स्वामींची सेवा करतो, तेव्हा हीच स्वामी शक्ती भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार करतात आणि भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या या सुरेख अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भक्तांनो, आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. मी हर्षला वेखंड आणि मी संगमेश्वर इथून आहे. गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि मनोभावे स्वामींची सेवा करत आहे. खरं तर माझ्या आयुष्यात मी कधीच इच्छापूर्तीसाठी किंवा कुठली तरी गोष्ट हवी आहे म्हणून स्वामींची सेवा केली नाही. खरं तर स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात मला काही कमी पडलंही नाही. पण नेहमीच मला वाटायचं की स्वामींनी आपल्या आयुष्यात काहीतरी चमत्कार करावा, कारण माझे पती आणि माझी सासू हे दोघेही अत्यंत नास्तिक होते. माझ्या स्वामी सेवेला त्यांचा विरोध होता. मात्र तरीही मी स्वामी सेवा करणं सोडत नव्हते. बऱ्याच वेळा आमच्यात वाद व्हायचे, भांडणे व्हायची, मात्र तरीही मी स्वामी सेवा मनापासून करायची. आणि मी स्वामींना नेहमी सांगायची की स्वामी, मी तुमची जी सेवा करत आहे त्याचं मला एकच फळ द्या, माझ्या नास्तिक पतीला आणि नास्तिक सासूला आस्तिक बनवा. तुमची काहीतरी अनुभूती त्यांना द्या, तुमचा चमत्कार त्यांना दाखवा आणि त्यांना देखील या सेवेत आणा. अनेक वर्ष अशीच गेली. खरं तर आमच्या देवघरात फक्त एकच गणपती बाप्पांचा छोटासा फोटो. मात्र माझ्या भक्तीने मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो आणि मूर्ती देवघरात ठेवली होती. त्यावरून माझी सासू मला दररोज बोलायची. सकाळी उठल्यानंतर सुरुवातच आमची भांडणाने व्हायची. मात्र तरीही मी स्वामी सेवा करत होती. बरीच वर्ष असेच निघून गेली. मधल्या कालावधीत माझ्या सासूला पॅरालिसिसचा झटका आला आणि जवळपास 1.5 वर्ष ती बेडवरती पडून होती. मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी माझ्या घरातली कामं, सासूचं सगळं काही आणि त्याच्यानंतर नित्यनियमाने स्वामी सेवा करायची. गुरुचरित्रातील 17वा, 18वा, 21वा अध्याय आवर्जून वाचायची. मी दररोज सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आणि सारामृत पारायण देखील करायचे. असं सर्व काही सुरू असताना तुम्हाला सांगते, आत्ताच 15 दिवसांपूर्वी माझ्या देवघरातील दिव्यात दररोज स्वामींची प्रतिमा बनत होती.
खरं तर सुरुवातीचे 2 दिवस मी हे बघून काहीतरी भास असेल असेच वाटले. 3रा 4था दिवस गेला. कंटिन्यू 8 दिवस दिव्यातील वातीत फक्त स्वामींची प्रतिमा आणि एक वटवृक्षाचं झाड मला दिसायचं. एके दिवशी मी माझ्या पतींना देखील सांगितलं. त्यांनी देखील ते बघितलं. मात्र नेहमीप्रमाणे नास्तिक असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आमच्या शेजारी राहणाऱ्या प्रमिला काकू आणि माझी मैत्रीण शीतल, मी त्यांना देखील ही हकीकत सांगितली आणि त्या दोघी देखील माझ्या घरी आल्या. त्यांनी स्वतः बघितलं की दिव्यातील वाटीत वटवृक्ष बनलेला आहे आणि स्वामींचं एक छान प्रतिबिंब आहे. खरं तर ही स्वामींची माझ्या घरातील पहिली प्रचिती होती. गेले 8 दिवस एकच आकृती माझ्या दिव्यात तयार होत होती. बरोबर हे 8 दिवस गेले आणि त्याच्यानंतर गुरुवारचाच दिवस होता आणि पहाटेच मला एक भयानक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये मला श्री स्वामी समर्थ महाराज स्पष्ट दिसत होते. महाराजांनी माझा आणि माझ्या पतीचा घट्ट हात पकडून ठेवला होता. खरं तर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता माझे पती हे त्यांच्या मित्रांसोबत 4 दिवसांसाठी फिरायला चालले होते. मात्र गुरुवारी पहाटे स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी आम्हाला दोघांनाही पकडले होते. त्या स्वप्नाचा अर्थ कुठेतरी मला जाणवत होता. यांना फिरायला जाऊ नको असे स्वामी सांगत होते. मी माझ्या पतीला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना मी सकाळपासून सांगत होते, तुम्ही फिरायला जाऊ नका. मी त्यांना खूप अडवलं, मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही. शेवटी मित्रांसोबत ते फिरायला निघाले. जात असताना माझ्याच देवघरात असणारी श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडीशी विभूती मी एका कागदात बांधून त्यांच्या पॉकेटमध्ये गुपचूप ठेवून दिली. फिरण्यासाठी ते निघाले. संध्याकाळी 6 वाजता ते घरातून बाहेर पडले. तुम्हाला सांगते, संध्याकाळी 6 वाजता ते घराच्या बाहेर पडले आणि रात्री 1:30 वाजता फोन आला. हा फोन अनोळखी नंबरवरून होता आणि आम्हाला कळाले की ज्या गाडीने माझे पती आणि त्यांचे मित्र हे फिरण्यासाठी गेले होते त्या गाडीचा अपघात झाला आहे. तुम्हाला खोटं वाटेल, मात्र हा अपघात इतका भीषण होता की त्या अपघातात कुणीच वाचणे शक्य नव्हते. मात्र ती विभूती माझ्या पतीच्या पॉकेटमध्ये होते. संपूर्ण गाडीचा चक्काचूर झाला, मात्र गाडीत असणारे माझे पती आणि त्यांचे 2 मित्र या तिघांना साधे खरचटले सुद्धा नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण हा अपघात बघत होता. मात्र माझ्या पतीला आणि त्या 2ही मित्रांना मानसिक धक्का बसला, कारण हा अपघात अत्यंत मोठा होता. त्यांना फिजिकली चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथूनच मला फोन आला. तेवढ्या रात्री मी माझ्या दीरांना सांगितले. माझे दीर, मी आणि माझा छोटा मुलगा आम्ही हॉस्पिटलमध्ये निघालो. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले माझ्या पतीने मला घट्ट मिठी मारली आणि तेव्हा ते मला म्हणाले, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा माझे पती म्हणाले, खरंच स्वामी असतात हे मला आत्ता पटले. मी त्यांच्या खिशातून पॉकेट काढलं, त्यामध्ये असणारी विभूती त्यांना दाखवली आणि त्यांना सांगितलं, मी सकाळीच विभूती तुमच्या पॉकेटमध्ये ठेवली होती. स्वामींचा संकेत मला कळाला होता. मग तीच विभूती मी त्यांना आणि त्यांच्या मित्राला सुद्धा लावली. 1 ते 1.5 तासानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले आणि डॉक्टरांनीही सांगितले, इतक्या मोठ्या अपघातात खरचटलं सुद्धा नाही. हे काहीतरी मिरॅकल असेल. खूप मोठे नशीब आहेत आणि दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे. ही दुसरी आमच्या आयुष्यात असणारी सर्वात मोठी प्रचिती. हे प्रसंग झाले आणि तुम्हाला सांगते, मागच्याच गुरुवारी मी आणि माझ्या पतीने आम्ही दोघांनीही जोडीने आमच्या घरात असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घातला. स्वामींचा फोटो छान व्यवस्थित पुसून देवघरात ठेवला. स्वामींची छान पूजा केली. गोडाचं नैवेद्य बनवलं.
स्वामींना अर्पण केलं आणि तुम्हाला सांगते, मी 1 वाजता सारामृताची पोथी वाचायला बसले. बरोबर 2 वाजता माझी पोथी वाचून झाली आणि 2:30 वाजेपासून माझ्या घरात कसल्या तरी आवाजाची सुरुवात झाली. सुरुवातीला मला हा भास वाटला, नंतर माझ्या पतीलाही हा आवाज येऊ लागला आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंना देखील हा आवाज स्पष्ट जाणवत होता. हा आवाज कसला आहे आम्हाला कळतच नव्हता. पण अर्ध्या तासानंतर जेव्हा मी स्वामींच्या समोर उदबत्ती लावायला गेली, तेव्हा स्वामींच्या फोटोकडून तो आवाज येत असल्याचे मला स्पष्ट जाणवले. माझे पतीसुद्धा तिथे आले आणि त्यांनी देखील तो आवाज ऐकला. हा आवाज आम्ही रेकॉर्ड केलेला आहे, तुम्ही नक्की ऐका. ताई म्हणतात, कंटिन्यू. रात्री 12पर्यंत हा असाच आवाज आमच्या देवघरातून येत होता. त्याच्यानंतर आम्ही आमच्या शेजारी राहणाऱ्या ब्राह्मण काकांनाही बोलावले. त्यांनी देखील हा आवाज ऐकला आणि त्यांनी सांगितले, हा काहीतरी चमत्कार आहे. तुम्ही केलेल्या भक्तीचं हे फळ आहे. बघता बघता बाजूचे सगळेच लोक हा चमत्कार पाहायला जमले. तुम्हाला सांगते, त्या गुरुवारपासून सतत हा आवाज स्वामींच्या फोटोतून आणि स्वामींच्या मूर्तीतून येत आहे. एकाच वेळी दोनही गोष्टींमधून हा सेम आवाज येणं हे खूप मोठं मिरॅकल आहे. त्याच्यानंतर एका ग्लासमध्ये आम्ही थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तुळशी पात्र टाकून हे पाणी आम्ही स्वामींच्या फोटोवर आणि मूर्तीवर शिंपडलं. संपूर्ण देवघरावरती हे पाणी शिंपडल्यानंतर हा आवाज थोडासा थांबला. पण आत्ताही अधूनमधून स्वामींचा हा चमत्कार सुरूच आहे. 1.5 वर्षांपासून बेडवर पडलेल्या माझ्या सासूबाई आता थोड्याफार चालत आहेत. 8 दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आता त्यासुद्धा श्री स्वामी समर्थ यांचा जप अगदी मनापासून करत आहेत. शेवटी स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. माझ्या नास्तिक पतीला आणि सासूला आस्तिक केलं. आता माझी सासू आणि माझे पती दोघेही स्वामींचे स्मरण करतात, नित्यसेवा करतात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची दररोज आराधना करतात. खरंच स्वामींनी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट टाळले. माझ्या कुंकवाचं संरक्षण केलं. स्वामींना माझ्या पतीला जीवनदान दिलं. स्वामींनी माझ्या घरात प्रतिमा बनवून माझ्या घराचं गोकुळ केलं. स्वामींनी त्यांचे साक्षात्कार माझ्या घरात घडवले. स्वामींनी त्यांचे चमत्कार घरात घडवले आणि आमच्या घराचं सौभाग्य बदललं. खरंच जिथे घरात क्लेश, कलह असायचे, आजारपण असायचं, आज त्याच घरात सुख, समाधान, आनंद आहे. ही फक्त आमच्या घरात स्वामींची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच अंगावर शहारे आणणारा हा दिव्य अनुभव बघा. जेव्हा आपण भक्ती करतो, जेव्हा आपण मनापासून विश्वास ठेवतो, जेव्हा आपण मनापासून स्वामी सेवेत येतो, तेव्हा स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेतातच. पण परीक्षा घेतल्यानंतर स्वामी आपले चमत्कारही दाखवतातच. आज त्याचाच पुरावा असणारं हा सर्वात सुंदर अनुभव. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा. असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.